करेक्ट आहे. मार्च 20 पर्यंत म्हणजे मार्चचे क्वेश्चन आपण एंड केले होते, जुलैचे बाकी होते. ठीक आहे. क्वेश्चन सोपे आहे स्टॅटिस्टिक्सचे. एक गोष्ट समजून घ्या की हा चॅप्टर कंपल्सरी क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन नंबर 5 येतो म्हणजे 4 आणि 3 7 मार्काला, आणि खूप सोपे प्रश्न आहे. म्हणजे तुमचे 7 मार्क इथे जाणार नाही जर प्रॉपर फक्त PYQ केले तर. फक्त किमती बदलणार आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. चला चालू करूया. आलेत सर्व? आलेत? ओके, ठीक आहे, सुरुवात करूया आपण. तर बघा, जुलै 2024 साठी क्वेश्चन नंबर 3B मध्ये क्वेश्चन आलेला आहे. आणि आता क्वेश्चन पूर्ण रीड करण्यापेक्षा विचारलेलं काय बघा, हा डेटा सर्वांना माहित असतो आणि विचारलंय फाइंड द मीन. ॲझ्युम मीन मेथड. आता ॲझ्युम मीन मेथड, मीन काढण्याच्या 3 मेथड आहे, आपण बघितल्याच. एक आहे डायरेक्ट मेथड, दुसरी ॲझ्युम मीन आणि तिसरी आहे स्टेप डेव्हिएशन. मग ॲझ्युम मीन साठी आपल्याला कशाची गरज असते? डी बारची. ठीक आहे. म्हणजे कन्सेप्ट काय की तुम्ही जर फॉर्म्युले क्लिअर करून ठेवले की मीन इज इक्वल्स टू ए प्लस डी बार, हा ॲझ्युम मीनचा फॉर्म्युला आहे. फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवा, आपोआप समजेल की टेबलमध्ये काय ड्रॉ करायचं आहे. म्हणजे आपल्याला ए आणि डी बार लागणार आहे. तर बघा, हा डेटा आहे, टोल आहे रुपीज मध्ये, आणि नंबर ऑफ व्हेकल्स आहे. ठीक आहे. तर बघा, टोल ऍज इट इज डेटा राईट करून घेतलेला आहे आपण. ठीक आहे. त्यानंतर सेकंड कॉलम मध्ये तुम्ही मला सांगायचं आहे की इथे काय येणार. चला पटकन सांगायचं आहे. सेकंड कॉलम मध्ये काय असेल? इथं क्लास आहे, शेजारी काय असेल? चला पटकन, कोण सांगताय फास्ट? एक नंबर कोणाचा आन्सर आले आपण चेक करूया. सेकंड कॉलम मध्ये काय असेल? व्हेरी गुड, सही. क्लास मार्क असेल. नंदनने सांगितलंय, शिंदेने सांगितलंय, निकमने सांगितलेलं आहे. सिंपल इथे असतो क्लास मार्क, आणि क्लास मार्कला आपण बोलत असतो XI. मला सांगायचं इथं पहिला क्लास मार्क काय असेल? चला पटकन फास्ट, पहिला क्लास मार्क काय असू शकतो? कोण सांगतंय? 350. ओके, व्हेरी गुड. का आहे सर्वांना माहित आहे. दोघांची ऍडिशन करतो, 300 400 700 आणि डिवाइड बाय 2. 700 डिवाइड बाय 2 होणार आहे 350. मग पुढे पण तसंच करणार का? गरज नाही. दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे? 100चा. इथे 100 प्लस करा फक्त, सिंपल. किंवा तुम्हाला वाटलं कॅल्क्युलेशन करू सर आम्ही तरी चालेल. चला पुढे काय येणार? 450, 550, 650, लास्ट आहे 750. ओके, लास्ट आहे 750. ठीक आहे. इथपर्यंत आपण आलो. त्यानंतर तुम्हीच मला सांगायचं आहे थर्ड कॉलम मध्ये काय असेल. ॲझ्युम मीन साठी थर्ड कॉलम मध्ये काय असेल? चला पटकन फास्ट. व्हेरी गुड, पुन्हा एकदा सांगितलं आहे नंदनने. DI. बघा, DI असतो, DI चा सिंपल फॉर्म्युला आहे XI मायनस A. आता आपल्याला XI तर भेटलेले आहे, पूर्ण XI. मग A म्हणजे कुठून घेणार आपण? तर आपण बघतो हायएस्ट फ्रिक्वेन्सी. मग पटकन सांगायचं इथे हायएस्ट फ्रिक्वेन्सीचा नंबर कोणता आहे? फक्त तितकं सांगा मला, हायएस्ट फ्रिक्वेन्सी यामधनं कोण आहे? चला पटकन. व्हेरी गुड, सर्व विद्यार्थी आन्सर देत आहे. 120 120 हायएस्ट फ्रिक्वेन्सी आहे. मग एक्झॅक्ट हायएस्ट फ्रिक्वेन्सीच्या समोरचा क्लास मार्क म्हणजे तो असतो A. ठीक आहे. बघा, तुम्हाला A भेटलेला आहे. तुम्ही भले या पूर्ण क्लासला हायलाइट पण करू शकतात, पेपरला असं लिहिलं तरी चालतं बरं का रे. बघा, हा झालेला आहे तुमचा क्लास मार्क, हायएस्ट फ्रिक्वेन्सी वाला क्लास, आणि तो भेटलेला आहे A. आता A भेटला की फक्त इथे सबट्रॅक्शन करणे. म्हणजेच आता XI मायनस किती करणार आहे? 550. मग 350 मधनं 550 जर गेले, माहित आहे किती येणार आहे? -200. फक्त 100 प्लस करायचंय, बाकी काही नाही. इथे येणार आहे +100, इथे 0, इथे येणार आहे +100, इथं -100 आहे, आणि इथे येणार आहे +200. ओके, हे झाल्या DI च्या व्हॅल्यूज. इथे आहे नंबर ऑफ व्हेकल्स. मला सांगा, हा नंबर ऑफ व्हेकल्स म्हणजे कोण आहे? चला सिंपल प्रश्न विचारतो, नंबर ऑफ व्हेकल्स म्हणजे कोण आहे? कोण सांगताय? चला पटकन, एकदम फास्ट मध्ये कोण सांगताय? व्हेरी गुड, FI आहे, म्हणजेच फ्रिक्वेन्सी आहे. मग इथे तुम्ही राईट करायचं आहे FI.
आणि शेवटचा कॉलम असेल आपला FI मल्टिप्लाय DI. हा DI आणि हा FI दोघांची मल्टिप्लिकेशन. चला पटपट आन्सर द्या, मी पण राईट करतो. -8 2 16 आणि 16,000 होणार. इथे येणार 2011,000 -11,000 होणार. इथे 0 मल्टिप्लाय पूर्ण 0, 100 मल्टिप्लाय 70, तर पुन्हा एकदा 30 आणि 2 मल्टिप्लाय 4 8, पुन्हा एकदा 30. ओके. आणि या सर्वांची ऍडिशन आपण करत असतो, त्या ऍडिशनला म्हटलं जातं समेशन ऑफ FI मल्टिप्लाय DI. ऍक्च्युली तो कॉलम इथे लास्टलाच असतो, आपण इथे घेतलेला आहे थोडे जागे अभावी. ठीक आहे. चला समेशन ऑफ FI DI ची इथे व्हॅल्यू काय येणार कोण सांगतं? बघा हे दोघं मायनस आहे, दोघांची ऍडिशन होणार 27,000 होणार बरोबर, -27,000. आणि ह्या दोघांची ऍडिशन होणार ते होणार +15,000. एक प्लस एक मायनस सबट्रॅक्शन होणार आणि किती येणार ते फायनल आन्सर मायनस किती येणार आहे 12,000. तुम्ही पण आन्सर काढलेला असेल, बरोबर आहे. कोणाचा आन्सर आले बरोबर आहे. चला यस ऑर नो म्हणजे आपल्याला पुढे जायला केलंय सॉल्व. बरोबर आहे. -12,000 ना, +12,000 नाही, मायनस आलंय. क्लिअर. इथे लिहिणार -12,000. अजून एक व्हॅल्यू लागणार आहे समेशन ऑफ FI म्हणजे फ्रिक्वेन्सीची ऍडिशन करणार. चला पटकन ऍडिशन करायची आहे, बघूया कोण सांगताय. मी पण ऍडिशन करतो ओरली, तुम्ही पण करा. ऍड केले 200 आणि इथे 11 11 22 42. बघा बरं तुमचं काय आलंय बघा. अजून कोणाचा आन्सर येते एक नंबर? मी काढलंय मनात, माझ्या मनात आहे, तुमच्या कीपॅडवर आलं पाहिजे. कदाने सांगितलंय 420 करेक्ट आहे. 420 मी पण काढलेले 42 आणि 0 लावला बघा 420. ओके 420. आता सिंपल आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे डी बारची. मग डी बारचा एक सिंपल फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपण शेजारी घेऊया थोडासा. बघा फॉर्म्युला आपला असेल डी बार इज इक्वल्स टू समेशन ऑफ FI DI डिवाइड बाय समेशन ऑफ FI. मग डी बार इज इक्वल्स टू -12,000 डिवाइड बाय 420. 0 0 कॅन्सल, डी बार इज इक्वल टू मायनस येणार आहे आन्सर. चला 1200 म्हणजे 1200 भागिले 42 किती येतंय पटकन सांगायचंय. थोडं छोटस रफ वर केलं, जर 2 ने आपण डिवाइड केलं तर -600 डिवाइड बाय 21. पुन्हा 3 ने जर आपण डिवाइड केलं तर इथे येणार आहे -200 आणि डिवाइड बाय 7. आता 200 ला 7 ने डिवाइड करा. चला पटकन 28,005. ओके. काही आन्सर दिलेलं पण कसं आलं तर मोबाईलने काढले सर आम्ही. ओके. किंवा आमच्याकडे उत्तरपत्रिका आहे. आता जुलैची उत्तरपत्रिका सगळ्यांकडे नाहीच आहे, चेक करू आपण येत आहे की नाही. बघा मायनस साईन 7 2 जा, बाकीचे लक्ष द्यायचे. काही ना प्रश्न पडतो सर कसं काय आम्हाला शिकवा. तर बघा 7 2 जा 14, 20 मधनं 14 गेले 6 0. ठीक आहे. पुढे काय येणार 7 8 जा 56. किती रिमेनिंग उरले आहे 4. डिवाइड होत नाही म्हणून पॉइंट. ओके इथे 0. 7 5 जा 35. पुन्हा इथे किती येणार 5 0. 7 7 जा 49. पुन्हा 1. बस आपल्याला फक्त 2 डिजिट लागतात. आन्सर आहे -28.57. क्लिअर झालंय. क्लिअर सर्वांचं दिलं आन्सर. काही विद्यार्थ्यांनी 28 फक्त 5 केलं. महत्वाचं समजून घ्या 5 च्या पुढे 7 आहे. 7 जर तुम्ही कॅन्सल करताय तर 7 जर कॅन्सल केलं तर 5 चा 6 होणार, त्यामुळे 57 ठेवा. मग सर 57च का? तुम्ही ते बघा 10 आलेला आहे, ही गोष्ट समजून घ्या. इथं 10 आहे, मग 7 1 जा 7 होतो. पुढे काही येऊ द्या 7 नंतर 1 आहे, मला फक्त 2 डिजिट पाहिजे. मग हा मी 1 कॅन्सल जरी केला तो 1 हा 5 आणि 5 पेक्षा लहान आहे.
जेव्हा इथे 5 किंवा 5 पेक्षा मोठा नंबर असतो तेव्हा अगोदरचा नंबर इन्क्रीज होतो. 5 हा 5 पेक्षा लहान आहे, मग तो 1 कॅन्सल पण केला, हा जो 1 आहे तो कॅन्सल जरी केला काही फरक पडत नाही, म्हणून 57. बट तुम्हाला 7 कॅन्सल करायचा आहे तर 5 चा 6 होणार. मग आपण इतकं राहून देऊ. त्यानंतर पुढे बघा, आपल्याला काढायचं आहे मीन. मग मीन इज इक्वल्स टू एक्स बार इज इक्वल्स टू ए प्लस डी बार. मग एक्स बार इज इक्वल्स टू आपल्याकडे ए ची व्हॅल्यू आलेली होती, ए होता आपल्याकडे 550 आणि मायनस डी बार मायनस आहे, किती आहे 28.57. चला पटकन आन्सर सांगायचा आहे पॉइंट्स मध्ये सबट्रॅक्शन करून. 550 पटकन 550 मायनस 28.57 म्हणजे ते काय येणार 00. चला पटकन 100 मधनं 57 गेले तर उरतात 43 आणि इथे 50 मधनं 28 मायनस करायचे आहे, पण इथे आता एक गेलेला आहे म्हणजे इथे उरलेला आहे 49. ओके, 49 मधनं 28 मायनस करा, किती आता पटकन सांगायचं आहे. चला पटकन, कोणी आन्सर दिलाय 52.143. नाही पॉइंट चुकला निखाडे. 521. व्हेरी गुड, 521. निखाडेने पण बरोबर सांगितलं, गायमध्ये फक्त डेसिमल पॉइंट इकडे तिकडे झाला. 521.47 हे आहे तुमचं फायनल आन्सर. क्लिअर? शिवराज, शेवटचं वाक्य काय येईल? तू आज वाक्य दिलं नाही आहे का शिवराज? आहे का शिवराज? चला पटकन, आलं आन्सर 521.43. ओके, क्लिअर आहे. जायचं पुढे. चला, शिवराज तोपर्यंत वाक्य शोधतोय किंवा त्यालाच कोणतरी आता शोधावं लागेल असेल तर. चला लक्ष द्या. जुलै 2023 साठी पुन्हा एकदा एक प्रश्न आलेला आहे आणि विचारलं काय आहे रे? बघा, फाइंड मीन. क्लिअर ठेवा, मीन येतोय कंपल्सरी. आता मेथड आहे डायरेक्ट मेथड, सर्वात सोपी मेथड. डायरेक्ट मेथड म्हटला की एक कॉलम कमी होतो. बघा इथं फक्त 4 कॉलम आहे, त्यामध्ये दिलेला डेटा असतो, शेजारी लगेच क्लास मार्क असतो. मग दिलेला डेटा आहे, टाइम आहे, त्यास आपण क्लास म्हणतो. 0 to 2, 2 to 4, 4 to 6, 6 to 8, 8 to 10. इतकाच आहे, 8 to 10. क्लास मार्क घेणार आपण, काय येणार आहे 0 plus 2 2, 2 divided by 2 1, 4 2 plus 6, 6 divided by 2 3, गॅप आहे 2 चा, 2 प्लस करा, 3 plus 2 5, 5 plus 2 7, 7 plus 2 9, बस एंड. क्लिअर? त्यानंतर इथे आपलं रेग्युलर असेल फ्रिक्वेन्सी, हा असेल क्लास मार्क एक्स आहे. इथे असेल फ्रिक्वेन्सी म्हणजे आपल्याला दिलेलं आहे नंबर ऑफ स्टुडंट्स. नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजेच फ्रिक्वेन्सी किंवा फक्त एफ आय म्हटलं तरी चालेल. ओके, इथे एफ आय आणि इथे सिंपल एफ आय मल्टिप्लाय एक्स आहे. एफ आय दिलेला आहे 7 18 12 10 3. चला मल्टिप्लिकेशन सांगायची पटकन. पहिला नंबर खूप सोपा आहे. चला पटकन, इथे किती येणार आहे 54. चेक करत राहा, तुम्ही पण टाईप करत राहा. 60 येणार आहे, 70 येणार आहे आणि 9 3 जा 27 होणार आहे. चला क्लिअर आहे, पटकन ऍडिशन करा. समेशन ऑफ एफ आय इज इक्वल्स टू अँड समेशन ऑफ एफ आय एक्स आय इज इक्वल्स टू. आधी हे क्लिअर असेल तर समेशन ऑफ एफ आय मला सांगायचं आहे आणि हे पण बरोबर आलं असेल तर समेशन ऑफ एफ आय एक्स आय मला सांगायचं आहे. चला पटकन, किती आहे समेशन ऑफ एफ आय एक्स आय? किती आहे? एक्स आय एफ आय लिहिलं तरी चालतं, एफ आय एक्स आय लिहिलं तरी चालतं. ओके, शिंदे ठाकरे, समजलं? 2 multiply 3 सुद्धा 6 होतो, 3 multiply 2 सुद्धा 6 होतो. ठीक आहे. एफ आय समेशन किती 50 आहे, बरोबर आहे 50. 7 3 10, 10 and 10 20 आणि ही 30. आय थिंक झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे सॉल्व एक्झाम्पल मध्ये आला असेल. चला याची ऍडिशन किती आहे? समेशन ऑफ एफ आय एक्स आय ऍडिशन बोलायची आहे पटकन. 218 की 208? चला पटकन कदम. 218 की 208? चला पटकन ऍडिशन करा. 7 7 4 4 8. शेवटी 8 येतो, इथं फिक्स झालेला आहे. तो 8 चा 1 पुढे गेला तर तो झाला 12 12 आणि 12 आणि 9. 12 आणि 9 किती? 21. 218 आहे आय थिंक. 208 नाही,
वाघ 281 नाही रे, 218 त्यानं 81 केलंय. क्लिअर आहे, झालंय. डायरेक्ट मेथड आहे, आन्सर झालंय आपलं. चला पटकन आन्सर सांगायचंय, पटकन फास्ट, पटकन आन्सर देऊन टाका. चला पटकन, मी तोपर्यंत राईट करतो. समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवाइड बाय समेशन ऑफ एफ आय एक्स बार इज इक्वल्स टू 218 डिवाइड बाय 50 एक्स बार इज इक्वल टू, पटकन 5 ने डिवाइड करायचं आहे, नंतर 0 ने डिवाइड करत बसा. तोपर्यंत मी पण चेक करतो. 5 4 जा 21, 8 5 3 जा 15, 3 उरले. इथे 0.056 जा, बट इथे 50 घेतला पॉइंट इकडे येणार. आन्सर आहे 4.36. चला तुमचं काय आलेलं आहे, आलंय ओके 4.36 आलेलं आहे. म्हणजे डिव्हिजन 43.6 आली, पण 5 ने मल्टिप्लाय केलं होतं. आपण 0 आता ऍड करायचा पुन्हा, छोटीशी ट्रिक आहे कॅल्क्युलेशनची. चला मीन झालेला आहे आपला. तुम्ही इथे येतोच माहिती सर्वांना, ठीक आहे. क्लिअर, डायरेक्ट मेथड होती, सिंपल आहे, 3 मार्कला. पुढे जाऊया. मार्च 2025 सर्वात महत्वाचा टॉपिक. ओके, क्वेश्चन 3B झाला की क्वेश्चन 4 मध्ये हा प्रश्न कंपल्सरी आहे. ठीक आहे, येतो म्हणजे येतोच, फिक्स झालेला इथे येणार. क्वेश्चन 4 पार्ट 1 म्हणजे बघा, आपण जे बोलत असतो की क्वेश्चन 4 हार्ड असतो, त्यामधला हा एक सोपा कंपल्सरी आहे. जसा जॉमेट्री मध्ये क्वेश्चन 4 कन्स्ट्रक्शनचा आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. ओके, तसाच पार्ट 1 मध्ये जो सोपा प्रश्न येतोय तो स्टॅटिस्टिक्स मधला. उरलेले 2 प्रश्न हे क्वेश्चन 1 क्वेश्चन 2 किंवा एपी चॅप्टर मधून येतो. ठीक आहे, आणि ते थोडे बाहेरचे असतात किंवा ट्रिकी किंवा हाय लेवल थिंकिंगचे असतात, क्रिटिकल थिंकिंग बोलतात. चला आपल्या इकडे प्रश्नाकडे येऊ. मार्च 2025 4 मार्कचा प्रश्न आहे आणि त्यांनी सांगितलं हिस्टोग्राम ड्रॉ करा. आय थिंक क्वेश्चन 4 हा हिस्टोग्राम साठीच जास्त आहे. हिस्टोग्राम असेल आणि पॉलिगॉन असेल जास्त करून ह्या क्वेश्चन्स मध्ये. मग बघा, सिंपल चार्ट दिलेला आहे, त्यांनी बघा प्रश्न कसा फिरवलाय. सिंपल जरी दिलाय तिथे एक एक्स ठेवलेला आहे, त्यांनी सांगितलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स देन ड्रॉ हिस्टोग्राम. एक्सची किंमत लागेल आपल्याला. एक्सची किंमत कशी काढणार, इथे ना आपल्याला टोटल घ्यावी लागेल. सिंपल कशी काढणार, टोटल घ्यावी लागेल. पण टोटल माहित पाहिजे ना, टोटल किती सांगा बरं या पूर्ण नंबर ऑफ स्टुडंटची. प्रश्न वाचून मला सांगायचंय. चला कोण सांगतंय, उशीरने सांगितलंय, व्हेरी गुड. 180 प्रश्नातून उचलायची. ऍक्च्युअल मध्ये बघा, हे जे मार्क्स आहे ते विद्यार्थ्यांना पडलेले आणि विद्यार्थ्यांचा इथं ग्रुप बनवलाय आणि इथं विद्यार्थ्यांची संख्या आहे. पण पूर्ण संख्या किती पूर्ण विद्यार्थ्यांची क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे बघा. 180 टोटल आहे स्टुडंट, त्यापैकी इथे डिवाइड केलेले म्हणजे सर्वांची बेरीज 180 आहे. सिंपल इथं राईट करणार टोटल नंबर ऑफ स्टुडंट, किंवा इथे घेतलं तरी चालेल टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल्स टू 180 आणि इकडे ऍडिशन करणार फक्त 25 प्लस x प्लस 30 प्लस 2x प्लस 65 इज इक्वल्स टू 180. इथे x प्लस 2x तो होणार 3x प्लस, आणि यांची ऍडिशन केली तर 65 प्लस 5 70 प्लस 30 100 120. 100 तुम्ही पण चेक करा बरोबर आहे का, इज इक्वल्स टू 180. Therefore 3x is equals to 180 minus 120. Therefore 3x is equals to subtraction केली तर 60 आणि x is equals to 60 divided by 3 आणि x is equals to व्हॅल्यू आलेली आहे 20. तुम्ही चेक करू शकता, इथं व्हॅल्यू आली 20 म्हणजे 20 विद्यार्थी आहे. इथे 2 2 जा 4 म्हणजे ते 40 विद्यार्थी आहे. आपण चेक करू शकतो 25 यांची ऍडिशन ऑलरेडी किती होती 120 आणि 20 प्लस 40 60. 120 प्लस 60 किती होतो 180. क्लिअर आहे, x ची व्हॅल्यू आलेली आहे 20. पहिला प्रश्नाचं जे छोटं उत्तर आहे ते आपलं झालेलं आहे. क्लिअर, तुमची पण आली 20, व्हेरी गुड. आता त्यांनी सांगितलंय ड्रॉ हिस्टोग्राम. हिस्टोग्राम साठी सिंपल डोक्यात फिट ठेवून, हिस्टोग्राम म्हणजे सिंगल बार आणि ते कसे जॉईंट बार ग्राफ काढायचे. सिंपल हिस्टोग्राम म्हणजे जॉईंट बार ग्राफ.
त्यासाठी स्केल लागणार आहे. तर इथे आपण राईट करणार स्केल. ओके, स्केल घेणार ऑन बोथ ऍक्सिस. मग ऑन इथे घेणार वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू and x axis 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू. आता x ऍक्सिस वर तर क्लास असतो. क्लास म्हणजे कशाचा आहे? मार्क्स. ओके, इथे येणार. आता चेक करायचा जो क्लास आहे तो क्लास 0 to 10 म्हणजे 0 पासून सुरुवात आहे. क्रिंक मार्कची गरज नाही. इथे 0 येणार, सुरुवात आहे 10 ची, तर 10 येणार. इथे 20, 30, 40, 50, 60, इथे येणार 70, 80, 90 आणि 100 पर्यंत आपण घेऊ. इथं फक्त 40 to 50 आहे. ओके, आता इथे महत्वाचं डेटा बघा आणि डेटा कुणाच्या टेबलमध्ये ते सुद्धा बघा. आणि मला पटकन सांगायचंय 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू तुम्ही किती घेणार. चला पटकन. जास्तीत जास्त 65 आहे. जास्तीत जास्त डेटा किती आहे त्याचा पण विचार करणं गरजेचं आहे. नाही तर विद्यार्थ्यांनी घेतलं इथं 10 तर 6 लाईन्स आपल्याला लागणार आहे. 5 घेतलं तर कमीत कमी आपल्याला किती लागणार आहे? 12 पंच 60 होतात. 60च्या वरती म्हणजे मिनिमम 13 लाईन्स, 13 लाईन्स लागणार आहे. ग्राफमध्ये 13 पण असतात. तुमच्याकडे चॉईस आहे. तुम्ही 1 सेंटीमीटर इक्वल टू 5 घ्या किंवा 10 घ्या. तुम्हीच सांगा काय घेणार. दोन्ही पण चॉईस करेक्ट राहणार आहे. y इज इक्वल्स टू तुम्ही सांगायचं x इज इक्वल्स टू आपण गॅप घेतलेला आहे 10 मार्क्स आहे. मी इथे लिहिणार मार्क्स 10 मार्क्स. चला y वरती काय घेणार? 5 घ्या नाही तर 10 घ्या, काहीही नाही. दोघांचे आन्सर बरोबर. फक्त जर 5 घेतलं तर हाईट वाढणार आहे ग्राफची आणि 10 घेतलं तर हाईट कमी होणार आहे. बाकी काही नाही. काहींना 5 अवघड वाटत असेल. का अवघड वाटतो? इथे 10 लाईन असतात. 10 ची व्हॅल्यू 5 घेतली काही नाही. त्या 10 मधली एकाची व्हॅल्यू असते 0.5 आणि जर या 10 ची व्हॅल्यू म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे 10 mm 10 ची व्हॅल्यू 1 ची व्हॅल्यू 10च घेतली तर त्याचा गॅप प्रॉपर दिसतो. 1 म्हणजे 1 असतो. ठीक आहे, आणि इकडे 0.5 असतो. ठीक आहे, तर 10 घेतली तर ग्राफ छोटा होईल. मी 10 घेतो, तुम्ही घरी ट्राय करा 5. ग्राफ चेंज होणार नाही, फक्त हाईट बदलेल. बघा आपण घेऊ 10 लाईन्स 1 2 3 4 5 6 7 8 9. बस आपण 10 घेतोय. इथे एक छोटासा गॅप असतो 5 चा. इथे 20, इथे गॅप असेल 30, 40, 50, 60, 70, 80, 90. बस झालं. इथे छोटा छोटा गॅप असतो 5 mm चा, मिलीमीटरचा. ठीक आहे, आणि अजून लाईन्स असतात त्या आता मी ड्रॉ करत नाही. बघा अशा प्रकारे झालेला आहे. इथे राईट करणार y ऍक्सिस, इथे राईट करणार x ऍक्सिस. ह्या गोष्टी महत्वाच्या. इथे 0. बघा हे झालं रिप्रेझेंटेशन. आता डेटा आपण काय करू? प्रेझेंट करू. चला 0 to 10 मध्ये 25 आहे. मग 25 पर्यंत आपण जाऊया. इथपर्यंत समजलंय जायचं. मग बघा 0 to डायरेक्ट 0 to 10 बरं का, इथून स्टार्ट होणार तुमचा हिस्टोग्राम. तो येणार आहे 25 पर्यंत. मग 25 सिंपल इथे आहे. ओके, त्यानंतर 10 to 20 आहे 20च, मग तो इथे येणार. त्यानंतर पुढचा आहे 30, मग तो इथे जाणार. त्या पुढचा आहे 40, मग तो 40 पर्यंत घेऊन जायचा आहे. ओके, त्यानंतर शेवटचा आहे 40 to 50 65. 65 म्हणजे इथपर्यंत येणार आहे. ओके, बघा अशा प्रकारे हा आहे हिस्टोग्राम. आता तुम्ही याला पेन्सिलने रेषा मारून डिझाईन केली तरी चालेल. डिझाईन म्हणजे काय? फक्त तुम्ही या पद्धतीने करू शकतात किंवा डार्क करू शकतात. बाकी डिझाईन करू नका. आणि नाही केली तरी चालतं, वेळ वाया घालवणे नाही. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का? येस ऑर नो? पटकन फास्ट. किती सोपं आहे बघा, हिस्टोग्राम आहे. ठीक आहे, चला जायचं पुढे. इथे स्केल महत्वाची आहे. ठीक आहे, आणि इथे जे राईट करता येते पण महत्वाचं आहे.
इथे आहे नंबर ऑफ स्टुडंट्स. ओके, आणि इथे पण महत्वाचं आहे, इथे आपण घेतलेलं आहे 10 स्टुडंट्स. फक्त 10 राईट करायचं नाही. 10 काय स्टुडंट्स आहे आणि एक्स ऍक्सिस वर 10 म्हणजे काय मार्क्स आहे. क्लिअर. चला पुढे जाऊया. मार्च 2024 साठी आलेला आहे पुन्हा एकदा हिस्टोग्रामच सांगितलंय. हिस्टोग्राम पुन्हा चार्ट तोच असणार आहे. हिस्टोग्राम नाहीये. ड्रॉ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन फ्रॉम द टेबल विदाउट ड्रॉइंग हिस्टोग्राम. म्हणजे तुम्ही हिस्टोग्राम न काढता पॉलिगॉन ड्रॉ करा. तर पॉलिगॉन ड्रॉ करायचं म्हणजे फक्त पॉइंट शोधायचे, कोऑर्डिनेट्स. डोक्यात फिट ठेवा, पॉलिगॉन साठी लागतात कोऑर्डिनेट्स. म्हणून हा शेवटचा कॉलम कोऑर्डिनेट साठी असेल. शेवटचा कॉलम कशासाठी? कोऑर्डिनेट्स. ठीक आहे. मग इथे काय लागतो आपल्याला? एक्स ची व्हॅल्यू म्हणजे क्लास मार्क लागेल. इथे असेल क्लास मार्क, इथे असेल क्लास मार्क म्हणजेच कोण? एक्स आय. आणि इथे कोण असेल मग? एफ आय. वाय ऍक्सिस वर एफ आय असतो. फ्रिक्वेन्सी ती कशामध्ये आहे? नंबर ऑफ स्टुडंट्स. आणि इथे काय आहे? रिझल्ट आहे. रिझल्ट पर्सेंटेज मध्ये म्हणजेच क्लास आहे. ठीक आहे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे थिअरीमध्ये मी शिकवलं होतं, पण इथं परत एकदा समजून घ्या. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, पॉलिगॉन साठी तुम्हाला 2 क्लास, तुम्हाला 2 ग्रुप एक्स्ट्रा घ्यावे लागतात. का? मी तेव्हा पण सांगितलं होतं की हिस्टोग्राम हा क्लोज आहे, म्हणजे 0 पासून सुरुवात झाली पाहिजे. तर 0 पासून सुरुवात करण्यासाठी तुम्हाला व्हॅल्यू लागणार आहे y ची, आणि ती म्हणजे 0. y ची किंमत 0 घ्यायची आहे. y ची किंमत 0 आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी 0 घेणे. पुन्हा एंडिंगला सुद्धा y ची व्हॅल्यू 0 घेणे. मग तुम्ही वरती सुद्धा एक ग्रुप इन्क्रीज केला. इथे आहे 20 to 40. 20 to 40 च्या आधीचा कोणता ग्रुप येऊ शकतो तुमच्या अंदाजे? मला पटकन सांगायचंय कमेंट बॉक्स मध्ये. आता माझ्या तोंडून निघून गेलं. ठीक आहे, आता मीच सांगून देतो. किती येणार आहे? 0 to 20 हा तुमचा आहे याच्या आधीचा क्लास. मग क्लास मार्क घेऊया. या क्लास मार्क काय येणार आहे? 10. यांचा क्लास मार्क काय येणार आहे? 30. 20 चा डिफरन्स आहे, 20 ऍड करा, 50. इथे 70, इथे 90. क्लिअर. मग पुढे काय? पुन्हा एकदा एक क्लास इन्क्रीज करणार. चला इकडचा एक मला क्लास सांगा. हा आहे 80 ते 100, 80 to 100. त्याच्या पुढचा काय येणार? पटकन पुढचा काय येणार? 100 to 100? नाही. 100 to 100 कसं काय उशीर? क्लास रिटर्न कसं काय येईल? आणि ती ग्रुप आहे ना, 100 to 120 होईल ना. ओके, 0 कडे कसं जाणार? मग 100 to 120. आता सर पर्सेंटेज तर 100 च्या वरती नसतात ना. मग बघा ना, फ्रिक्वेन्सी 0 आहे ना. 100 च्या पुढे कोणीच नाही ना. 101 पण कोणाला पडते? 0 आहे. कोणतेच विद्यार्थी नाही, ऑलरेडी 0च येते. इथे क्लास मार्क किती येणार? 110. ओके. आता आपण कोऑर्डिनेट्स फक्त राईट करू. हेच कोऑर्डिनेट्स आहे. हे आहे एक्स ची व्हॅल्यू एक्स आय, एफ आय म्हणजे वाय ची व्हॅल्यू. इथे फक्त राईट करणार कोऑर्डिनेट्स. बघा 10,0 एक कोऑर्डिनेट, दुसरा आहे 30 25, नंतर 50 65, नंतर येणार आहे 70 80, नंतर आहे 90 आणि 15, पुन्हा एकदा 110 आणि 0. ठीक आहे. चला स्केल. तुम्ही मला स्केल सांगा पटकन. कोण सांगताय स्केल? फास्ट. स्केल ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, आणि वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू. चला एक्स ऍक्सिस वर काय असेल आधी मला ते सांगायचं आहे. एक्स ऍक्सिस वर एक्स, तुम्ही तिथं असं टाईप करा ना रे, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. फक्त असं टाईप नका करू 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 mm. ए वाघ बबड्या, अरे 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 mm. इथं 10 mm चा काय संबंध? ते लहान पोराला माहितीये 1 सेंटीमीटर म्हणजे 1 mm 10 mm. अरे बबड्यानो, मी प्रश्न काय विचारतोय, तुम्ही उत्तर काय देताय वाघ?
वाघची झोप झालेली नाही वाटतं, 4ला उठतो रोज. पूर्ण 10वी 4 वाजेपर्यंत उठला आणि काय त्यानं 10वीच्या शेवटी एक 1 सेंटीमीटर 10 उत्तर दिलं. अरे ते माहिती आहे सर्वांना. एक्स इक्वल टू किती घेणार? 10%. एक्स म्हणजे क्लास मार्क पर्सेंटेज वरती आहे. 10 घ्या, डिफरन्सच 10चा आहे त्यांचा. मला सांगा इथं क्रिंक मार्कची गरज आहे का? आणि ते सांगा. क्लास बघा क्रिंक मार्कची गरज आहे का ते सांगा. चला पटकन. क्रिंक मार्कची गरज आहे? नो. व्हेरी गुड. एकदम क्लिअर उत्तर आहे. गरज नाही. 0 पासून सुरुवात आहे. मी ते 0. त्यानंतर बघा, लक्ष द्या प्रॉपर. इथे तुम्ही 10 घ्या. इथे येणार, हँड रेस कोण करतोय ते बंद करा. गौरव वाघ, लक्ष द्या इकडे, लक्ष द्या. इथे येणार 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 10 म्हणजे 100 आणि 110. ओके, चला सुरुवात करायची. बघा, तुमचा पहिला क्लास मार्क आहे. आता तुम्ही जर बघितलं 0 to 10, 20 to 40, तो ऑलरेडी येऊन गेलाय बघा इथे. 0 to 20, 20 to 40. मी असं राईट केलं म्हणजे एकदम सुटसुटीत आणि मोकळा ग्राफ तयार होणार, बाकी काही नाही. मग एक्स ऍक्सिस वर आपण घेणार 10%. एकदम क्लिअर दिलं होतं विद्यार्थ्यांनी आन्सर. आता मला सांगा वाय ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर इक्वल टू किती घेणार? वाय म्हणजे फ्रिक्वेन्सी. चला पटकन. सर्वात जास्त 80 आहे. तुमच्या फायद्यासाठी मी सांगून देतो, इथं 80 आहे. पुढे सांगा चला आता पटकन. 1 सेंटीमीटर इक्वल टू किती घेणार? ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर 25. स्टुडंट बबड्यांनो, 25 जर घेतलं तर 1 mm ची व्हॅल्यू पण काढावी लागते. तुम्ही डायरेक्ट 25 काय आन्सर देताय रे? चुकीचं आहे ते आन्सर. 10 आहे. व्हेरी गुड. अरे 25 जर घेतलं तर 65 80 ची कंपॅरिझन कुठून आणायचं? तुम्ही काही पण व्हॅल्यू घ्या, त्याच्यात 10 ओळी असतात. 10 एका ओळीचं उत्तर आपल्याला काढता पाहिजे. आता तर 10 घेतलं तर एक ओळीचं उत्तर 1 आहे. आपल्याला हे 25 आणि 65 आणि 15 शोधायला सोपं जातं. चला 10 घेऊया, सोपं होणार आहे. 20, त्यानंतर 30, 40, 50, 60, 70, 80, नंतर 90 आणि 100 घेऊन टाका. ठीक आहे. त्यानंतर इथे 5 नंबरची पण लाईन राहू द्या. तुमच्या ग्राफ मध्ये ऑलरेडी असते. बोर्डाकडनं जो ग्राफ मिळतो त्या ग्राफ मध्ये सर्व असतात. आता आपला हा स्वतःहून तयार केलेला ग्राफ आहे. चला लक्ष द्या. बघा, पहिला पॉइंट घेऊ. 10,0. 10,0 कुठे? बघा इथे. आणि विद्यार्थी हे लिहित नाही बघा, हे लिहिणं गरजेचं आहे. 10,0 हायलाइट झाला. x ची व्हॅल्यू 10 आहे. चला 13, 25. 30 इथे आहे. 25 बघा इथे 20 30 च्या मध्ये 25 आहे. तो पॉइंट इथे येणार आहे. ओके, बघा इथे येणार आहे 30 and 25. नंतर कोण आहे? 15, 65. चला 50 आणि 65. 65 बघा इथे आहे आणि 50 इथे आहे. ओके, आता माझ्याकडे ह्या ओळी नाहीये, तुमच्या ग्राफ वरती असतील. तुम्हाला सोपं जाणार आहे. तुम्हाला इतकं हार्ड नाही, माझ्यासारखं हार्ड जाणार नाही. 65 to 50. त्यानंतर 70 to 80. मग 70 इथे आणि 80 इकडनं. मग 80 आणि 70 बघा इथे असणार आहे. ठीक आहे. 70 80. सॉरी, इथं पॉइंट मी चुकीचा राईट केला. 70 80. 70 x आहे आणि 80 y, म्हणजे 70 and 80. आता उतरती कळा लागेल. रिटर्न यायचंय 90 to 15. डायरेक्ट 15 वर आलेला आहे ग्राफ. 90 आहे x ची किंमत आणि 15 आहे y ची किंमत. बघा इथे येणार आहे. ठीक आहे. 90 to 15. शेवटचा आहे
110,0 म्हणजे पुन्हा एक्स ऍक्सिस वर 110 वरती येऊन टेकणार आहे. तो असेल 110,0. सिंपल जॉईंट करणे, स्केलचा वापर करणे, बाकी काही नाही. आता मी माझी स्केलच म्हणजे ही आहे. तुम्ही असं ट्राय करायचं नाही. बघा एका वेळेस एक एक घ्यायचंय, त्यानंतर इथून डायरेक्ट खाली, इथून इथे. बघा हा आहे तुमचा पॉलिगॉन. क्लिअर? समजलाय? क्लिअर? नक्की? 55 घेतलेला आहे. थोडं इकडे तिकडे होणार आहे, मी कन्सेप्ट समजतोय फक्त. बघा 60 आहे, 65 वरती, ठीक आहे ना, 65 वरती घेऊन टाका. कन्सेप्ट क्लिअर आहे का? थोडं इकडे तिकडे होणार आहे स्ट्रेट मध्ये. 65 राईट केलेलं आहे, थोडं इकडे झालेलं आहे, काही अडचण. क्लिअर आहे का? पण नक्की जायचं पुढे. महत्वाचे बरं का हे पॉलिगॉन हिस्टोग्राम तुम्ही करूनच ठेवा. मी परत सांगतो, IMP येणारच आहे, येणार, व्हॅल्यू चेंज होणार. कन्सेप्ट क्लिअर करा, ठीक आहे? येणार आहे, तुमचे मार्क फिक्स आहे. चला 23 ला बघा, पुन्हा एकदा पॉलिगॉन, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हटलेलं आहे, म्हणजे आता जे केलं तेच पुन्हा करायचं आहे. थोडं स्पीड वाढवू आता आपण. क्लिअर झालेलं आहे. चला 1 नंबरला काय येत असतो? इलेक्ट्रिसिटी बिल. इलेक्ट्रिसिटी बिल रुपीज मध्ये, म्हणजेच क्लास आहे. इथे काय ना, पहिला क्लास पटकन टाईप करा. इथे पहिला क्लास काय असेल तोपर्यंत इथं मी घेतो क्लास मार्क. क्लास मार्क म्हणजे एक्स आहे. पटकन कोणी क्लास राईट केलेला आहे? 0 to 200. व्हेरी गुड. 0 to 200. एक सांगू, तिकडे 0 to 20 म्हणजे 100 मध्ये होतं, इथं काय 200 आहे, 1000 मध्ये फक्त एक 0 वाढलेला आहे. क्लास तोच आहे, बदललेला नाही. चला क्लास मार्क सांगायचंय पटकन, एक फास्ट. चला पटकन, एकदम एकदम. काय रे तिकडे 10, इथं फक्त 0 वाढवा, बाकी काही नाही. काय रे 100, पुढे 300, 500, 700, 900. इथे काय येणार मग? 1100. बरोबर आहे का? 1357. बरोबर, 9 आणि 11. चला पुढचा सांगा. इथे क्लास काय येईल? शेवटचा क्लास काय येईल? पटकन शेवटचा क्लास काय? 1200 to 1400. व्हेरी गुड. 1200 to 1400. क्लिअर आहे. मग क्लास मार्क काय असेल? 1300. क्लिअर? नक्की? ओके. चला इथे काय रे? फ्रिक्वेन्सी आहे. फॅमिली म्हणजेच फ्रिक्वेन्सी एफ आहे. आणि ते असेल कोऑर्डिनेट. कोऑर्डिनेट्स एक्स कॉमा वाय म्हटलं तरी चालेल. चला फ्रिक्वेन्सी तर आपण 0 घेतो आणि ते सुद्धा 0 घेतो. झालेलं आहे आन्सर. मग पॉइंट्स राईट करणार. 100 0, 300 240, नंतर येणार 500 300, नंतर 700 450, नंतर 900 350, देन 1100 160 आणि 1300 0. चला पुन्हा एकदा मला पटकन सांगायचं, एक्स ऍक्सिस वर काय येणार? रुपीज. इलेक्ट्रिसिटी बिल आहे ना, मग रुपीज. पैसे येणार, पण किती येणार सांगा? 4 5 6 7 8 9 10 11 12 13 पर्यंत आहे. चला पटकन काय रे? चला पटकन 100 करून टाका. 100 200 300 400 500 600 7 8 900 1000. इथे काय येणार? 1100 1200 आणि 1300. क्लिअर? चला तुम्ही मला इथे सांगायचं आहे फ्रिक्वेन्सी बघा आणि मला पटकन सांगायचंय काय येणार. पटकन फास्ट वाय ऍक्सिस वरती सांगा पटकन स्केल काय येणार. पटकन डेटा बघा एकदा. 240 शून्यवाले सोपे असतात, चेक करायचं. 240 450 350 160. चला पटकन काय येणार? आणि जास्तीत जास्त आहे 450. आपल्याकडे किती ओळी त्याचं मॅनेजमेंट करून एक ओळीची लाईन किती? चला पटकन
150. 160 कुठून आणणार मग 150चं? खूप कॅल्क्युलेशन अवघड होऊन जाईल 160 आणण्यासाठी. 100 घेऊन टाका ना, एकदम सोपं. 100 घेतलं ना, फायदा काय? 100 जर घेतलं तर त्यामध्ये 10 लाईन्स आहे, मग एक लाईनची किंमत 10 होणार. तुम्हाला इथं कोणतीही संख्या शोधता येईल, कारण की सगळे 10च्या पटीत आहे. सर्वात सोपं. 50 घेतलं तर एकाची किंमत 5 होणार, बाकी काय नाही. 50 सुद्धा चालेल. जे शार्प माइंडेड विद्यार्थीने 50 घ्या. ज्यांना कॅल्क्युलेशन थोडं अवघड जाते त्यांनी 100 घेऊन टाका, सिंपल होईल. ग्राफ फक्त छोटा होईल उंचीला, बाकी काही नाही. चला 100 घेतलं, बाकी काही नाही. 100, 200, 300, 400, 500, इथे येणार 600, 700. जास्तीत जास्त व्हॅल्यू फक्त 4, 5 पर्यंत आहे, म्हणजे आपला ग्राफ फक्त बुटकासा होणार आहे. ठीक आहे, बाकी काय नाही. क्लिअर आहे का? येस ऑर नो? बोर्ड पेपर चेकर मार्क देणारे, टेन्शन घेणे नाही. फक्त तुम्हाला माझा ग्राफ छान दिसला पाहिजे, मग तुम्ही 50 घ्या. हाईट वाढेल फक्त ग्राफची, बाकी काही नाही. क्लिअर? चला इथे स्केल घेऊ शकतात. स्केल घेऊ शकतात नाही, घ्यावीच लागेल. स्केल ऑन y ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, आणि x ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल. खूप सोपं झालं. इकडं पण 100, इकडं पण 100. पण y ऍक्सिस वरती कोण आहे रे? फॅमिलीज. इथे येणार फॅमिलीज, फॅमिलीज. आणि एक्स ऍक्सिस वर कोण आहे? रुपीज, रुपीज. हे महत्वाचं, बाकी सिंपल. इथं 0, इथे y ऍक्सिस, इथे एक्स ऍक्सिस. चला क्लिअर? चला 100,0. मग 100,0 आपण घेऊया, म्हणजे तो इथे 100,0. नेक्स्ट आहे 300 आणि 240. 240 कुठे चेक करू? बघा 200 नंतर 40 घ्यायचा आहे. ही मी 5 ची लाईन पण घेऊन टाकतो, म्हणजे गोंधळ नाही. अजून सोपं करतो थोडं. मी गॅप वाढून घेतो, माझ्या हातात आहे. तर तुमच्याकडे 1 सेंटीमीटर असेल. इथे 100, 200, 300, 400, 500 आणि 600. बस. इथे 5 वाली काय आहे रे? छोटीशी लाईन असते, थोडं हायलाइट होण्यासाठी. ठीक आहे, चला चला दुसरा पॉइंट आहे 240. 240 म्हणजे 20 नंतरची 4 नंबरची लाईन. आणि इकडे किती रे? 300, म्हणजे तो पॉइंट इथे येणार. ओके, 300 to 240. नेक्स्ट 500 to 300. एकदम सो 500 to 300 इथे येणार ती. नेक्स्ट 700, 450 इथे आहे, आणि 700 इथे आहे. बघा हा 700 आणि हा 450. 700, 450. नेक्स्ट 900, 350. आता रिटर्न येणार परत 350 आणि 900 इथे आहे. ओके, मग इकडं राईट करा 900, 350. नेक्स्ट 1100, 160. 160 कुठे येणार? 100 नंतर इथे आहे, 150 नंतर एक लाईन बरं का, म्हणजे 100 पासून 6 नंबरची लाईन, 6 नंबरची 160, आणि पुढे जायचं 1100, म्हणजे इथे 1100, 160. आणि शेवटचा आहे 0, 1300. इथे येणार आहे 0, म्हणजे 1300, ते तुम्ही राईट करून घ्या. आता फक्त सिंपल जॉईन करायचं आहे. आन्सर डन. 0 इथपर्यंत, इथून इथे, त्यानंतर पुन्हा इन्क्रीज. चला परत डाऊन. अशा प्रकारे आहे. क्लिअर आहे? हिस्टोग्राम क्लिअर? समजले? पुन्हा एकदा हिस्टोग्राम. नेक्स्ट टाइप करा. समजलं असेल तर नेक्स्ट करा पटपट. चला फास्ट. 20 साठी पुन्हा एकदा हिस्टोग्राम येईल का? येस ऑर नो? घेऊ की येणार?
हिस्टोग्रामच म्हटलंय ना. चला पटकन घेऊ की तुम्हाला येणार सांगा पटकन. तिसरी वेळ हिस्टोग्रामची म्हणून विचारतोय, घेऊ की तुम्हाला येणार. ज्यांना वाटतंय आम्हाला येईल त्यांनी SW करा, म्हणजे होमवर्क करा. चला पटकन बघू कोण करतोय होमवर्क, कोणाकोणाचा SW येतोय. चला पटकन, एकदम फास्ट मध्ये. मार्च 20 आलेला प्रश्न आहे. तुमच्याकडे याची उत्तरपत्रिका नाहीये म्हणून तुम्ही ट्राय करा. ठीक आहे, जे प्रश्न तुमच्या समोर नाही ना ते ट्राय करून बघा फक्त. शक्यतो हा तुमच्या टेक्स्टबुक मधला पण असेल किंवा नसेल पण. ठीक आहे, सर्वांचंच म्हणणं आहे होमवर्क घ्या. ठीक आहे, काही अडचण नाही. होमवर्क ओके, सिंपल आहे. मला फक्त एक छोटस उत्तर द्या. आपल्याला लागणार हिस्टोग्राम ना, मग याच्यावरचा क्लास काही सांगा पटकन. क्लासची गरज नाही ना, हिस्टोग्राम आहे. मुद्दाम विचार बरं का मी, क्लासचीच गरज नाही. काय ना रे, फक्त ग्राफ मारायची, सिंपल. ऍक्सिस घे, ग्राफ काढ, क्लिअर. खूप सोपं आहे. हिस्टोग्राम, पॉलिगॉन, हिस्टोग्राम, दोन फरक वेगळे. जुलै 23 साठी बघा, मेन आता प्रश्न आहे पाय डायग्राम साठी आलेला आहे. आपण बघितलं काय काय बघितलं आपण, हिस्टोग्राम, नंतर पॉलिगॉन, आणि 3 नंबरचा असतो पाय डायग्राम. 3 गोष्टी इथे. आता पाय डायग्राम साठी खूप महत्वाचं आहे बघा, असा प्रश्न दिलेला आहे, चार्ट दिलेला आहे, काहीच नाही. कंट्री आहे, पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन आहे, आणि पाय डायग्राम साठी आपल्याला काय लागतो, अँगल लागतो, सेंट्रल अँगल थिटा. ओके, सेंट्रल अँगल काय लागतो आपल्याला, थिटा. सिंपल, याची ऍडिशन करत असतो आपण टोटल. मला याची ऍडिशन सांगायची पटकन, मी पण करून टाकतो तोपर्यंत. 30, 13 ते 40, 160. ओके, क्लिअर. किती आहे, 100. क्लिअर झालेलं आहे. मी ते सिंपल कॅल्क्युलेशन बघा, डिवाइड बाय 100 कंपल्सरी असणार 20, आणि मल्टिप्लाय 360 डिग्री कंपल्सरी असणार. सर्व 0 0 0 0 कॅन्सल. 2 मल्टिप्लाय 36 डिग्री किती येणार आहे, 72 डिग्री. पुन्हा एकदा 10 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय 360 डिग्री. इथं सिंपल 1 मल्टिप्लाय, मी मुद्दाम असं करतो म्हणजे एक फॉर्मॅट तयार होतोय, सगळे संपेल. 36 मल्टिप्लाय वरची व्हॅल्यू कंपल्सरी येणार 36 मल्टिप्लाय. इथे पुन्हा एकदा 40 मल्टिप्लाय 100 मल्टिप्लाय 36, पुन्हा सगळे कॅन्सल 0 0. 4 मल्टिप्लाय 36, मला याचा पाडा येत नाही, 72 72च्या गुणिले 2 करून टाका, 1404. इतकं सोपं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा 30 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय 360, सगळे 0 कॅन्सल. 3 मल्टिप्लाय 36 किती होणार, 90 आणि ते 18 किती झाले, 108 डिग्री. सर्वांची ऍडिशन करावी लागते. आपण ऍडिशन बघू करेक्ट आहे की नाही. 8 आणि हे 2 10 होऊन जाणार, 4 आणि 6 10 होऊन जाणार, 10 आणि 10 20 होतात. 2 7 आणि 2 9, 7 + 2 9, काही सिमिल आहे मराठी कळत नाही. 7 + 2 9, 9 + 3 12, 12 + 14 26, 26 + 10 36, आणि 3 डिग्री. म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. पोर्शन संपलेला आहे क्वेश्चनचा 50-60%. उरलंय फक्त आता डायग्राम. डायग्राम साठी मी तुम्हाला सांगितलं आहे की काय करणार, एक सिंपल सर्कल काढणार, तुम्हाला आवडेल त्या रेडियसचा तुम्ही सर्कल काढणार, आणि सेंटर कुठं आहे हवा तुमचा, ज्या लाईन्स आहे पेपरच्या त्या लाईन्स वरती सेंटर घ्यायचं का, एक स्ट्रेट लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची त्याच्यामध्ये. आणि चला एक एक घेणार. 72 डिग्री, मग 72 इथं प्रोटेक्टर ठेवणार आणि कडनं 72 डिग्री काउंट करणार. तो आय थिंक असं येईल, तुम्ही असं रफली करायचं नाही, प्रॉपर प्रोटेक्टर घ्यायचं. आणि ते काय आहे रे, जपान आहे. इथे जपान राईट करायचं. इथं रंगबिरंगी काहीच कलर भरायचे नाही, असंच राहून द्यायचं. 72 नंतर इथं आहे 36, प्रोटेक्टर ठेवलं की 36 जर तुम्ही काउंट केला तो इतकाच येणार आहे, 36 डिग्री. ओके, तो आहे इंग्लंड. ओके, इंग्लंड. पुढे 144, 144 तर खूप मोठा आहे, 90 पेक्षाही मोठा आहे, म्हणजे तो इथपर्यंत तरी येऊ शकतो. ओके, 144 डिग्री, तो काय आहे, इंडिया. पुढे 108 आहे, आणि पुढे संपलेलं आहे, म्हणजे हा येणार आहे 108 डिग्री. तो कोण आहे, चायना.
हे तुमचा आन्सर आहे. असं जरी ठेवलं तरी चालणार आहे, पण प्रोटेक्टरचा वापर करा. ठीक आहे, क्लिअर, समजलंय? जायचं पुढे. नक्की, खूप सोपं आहे. पाय डायग्राम खूप सोपी असते, तरी सुद्धा 4 मार्कला, खूप सोपा. चला पुढे जाऊया. मार्च 2025 ला पाय डायग्राम वरती प्रश्न विचारलेले आहे आणि क्वेश्चन नंबर 5 आहे. आता 3 मार्कचा क्वेश्चन आहे, जास्त काही अवघड नसतो. डायग्राम आहे, ब्लड ग्रुप आहे ए बी ए बी आणि ओ. एचा डिग्री बरं का 20% आहे, डिग्री दिलेलं नाही, सेंट्रल अँगल दिलेला नाही. 20%, 30%, 5% आणि 45% हे दिलेलं आहे. चला लक्ष द्या. मग पाय डायग्राम पहिलं विचारलंय, फाइंड द मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर इच ब्लड ग्रुप. बघा बरं, प्रश्न कसे घुमून फिरून विचारलेले आहे. का असं विचारलं? आपल्याला कॅल्क्युलेशन साठी सेंट्रल अँगल लागतो. इथं सेंट्रल अँगल दिलेला नाही, पोर्शनचं पर्सेंटेज दिलेलं आहे. मग पर्सेंटेज वरून आपल्याला काढायचं काय आहे? डिग्री काढायचे. सांगा बरं तुम्ही कसं सॉल्व्ह करणार डिग्रीसाठी? पटकन, प्रत्येकाची डिग्री आपल्याला काढायची आहे. काय करणार? सर्वांची ऍडिशन बघा बरं किती येत आहे ते चेक करा आधी. सर्वांची ऍडिशन किती येते ते सांगा मला पटकन. 45 ते 50, 30 किती येतात रे? 100 येतात. 100% आहे. आणि सर्कल पूर्ण 360 डिग्रीचा असतो. मग काय कॅल्क्युलेशन करणार? चला पटकन सांगा. काय कॅल्क्युलेशन करून तुम्ही याचं उत्तर काढणार? चला पटकन, कोण सांगताय? पुन्हा ते क्लिअर करून दिलं. हे 100% चे पोर्शन बनवले छोटे छोटे आणि सर्कल 100% म्हणजे किती आहे? 360 डिग्री. काय करणार? पटकन कोण सांगताय? 360 डिग्री काढायचं आहे. पुन्हा एकदा, पूर्ण पोर्शन 360 डिग्रीचा आहे. त्यापैकी समजा ए घेतला, 360 डिग्री पैकी 20% काढणे. आता खूप भारी हिंट दिलेली, फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये जाऊन तुम्ही ती गोष्ट उचलली तरी चालेल. काय करणार? चला पटकन, कोण सांगताय? फर्स्ट ए फाइंड 20% ऑफ 350. हो, व्हेरी गुड, मी तीच सांगितलं. मग काय करणार? यश पवारने क्लिअर केलंय. 45 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय 360. 45 कोणी पण ठीक आहे, त्याला ओचं सांगायचंय. खूप सोपं आहे. 360 पैकी 45 डिग्रीचं मला पोर्शन काढायचं आहे ना, मग गुन्हा ना डायरेक्ट. म्हणजे जसा पोर्शन काढायचा तर पर्सेंटेजच मल्टिप्लाय करून टाका. तर बघा, प्रत्येक ग्रुपचा जर तुम्हाला इथं काढायचा आहे ना, तर तुम्ही छोटासा तक्ता बनवा. मोठी कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा एक छोटासा चार्ट बनवा. सिंपल आहे. चार्ट साठी तुम्हाला इथे लागेल ब्लड ग्रुप, ब्लड ग्रुप. ओके. त्यानंतर चार्ट मध्ये दुसरं येणार आहे पर्सेंटेज ऑफ ब्लड ग्रुप. आणि नेक्स्ट येणार आहे काय? येणार आहे सेंट्रल अँगल, सेंट्रल अँगल ऑफ ब्लड ग्रुप, ब्लड ग्रुप. बघा असा एक चार्ट येणार. चला ब्लड ग्रुपचे नाव घेऊ आपण. ए ओ पी असंच ना, ए ओ बी आणि शेवटी आहे ए बी. चला पुढे जाऊया. पर्सेंटेज ऑफ ब्लड ग्रुप दिलेला आहे. ए चं किती आहे? 20%. ओके. बी आहे 30%. नंतर ओके ओके, ए घेतला मी, ओ घेतला, माझ्याकडनं उलट झालं. ठीक आहे, ए घेतला, बी घेऊ इथे, बी ए बी आणि इथे घेऊया ओ. ओ घेऊ. चला ए बी किती आहे? 5% आणि ओ आहे 45%. इथं सिंपल आहे. 20% म्हणजे डिवाइड बाय 100 असतो आणि मल्टिप्लाय 360 डिग्री. पुन्हा 0 0 कॅन्सल जर झाले तर आन्सर येणार आहे 72. इथे पुन्हा तेच 30 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय 360. सगळे 0 0 कॅन्सल. 36 मल्टिप्लाय 3 108 डिग्री. पुन्हा इथे 100, इथे 5 मल्टिप्लाय 360. एक एक 0 कॅन्सल होणार. 36 गुणिले जर 5 केलं तर 180 होतात.
बरोबर आहे का माझा आन्सर? 5 त्रिक 15, 150, 6 पंच 30, 30, 150, 180, 180, 180 भागिले जर आपण 10 केलं तर उत्तर येतं 18. क्लिअर आहे का? बघा बरं एकदा. तोपर्यंत मी पुढचं सॉल्व्ह करतो. 45 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय 360. पुन्हा एकदा 45 गुणिले 36 करावं लागेल. 0 0 कॅन्सल झाले. तिथं छोटंसं कॅल्क्युलेशन, जागा कुठे आहे? ओके, तुमच्याकडे मोबाईल आहे बाबा, तुम्ही लगेच मोबाईल करतात, पण हे करणं गरजेचं आहे, तुम्हाला आलं पाहिजे. 6 पंच 30 होतात. काही खूप प्युअर सेमीचे त्यांना मराठी भाषा कळत नाही तरी समजून घ्या. बघा 6 पंच 30, 30, 5 त्रिक 15, 3 18, 0, 6 चोक किती होतात? 24, 2, 4 त्रिक 12, 2 14, 144 होतात. 0, 8 आणि 4 12, 1, 6 आणि 1, 162. आन्सर आहे 162 डिग्री. क्लिअर आहे का? दिलंय आन्सर कोणतरी? ओके, चला ऍडिशन करा. ऍडिशन तर आली पाहिजे ना. 360 डिग्री. बघा हा 8 जरी टाकला 80, 180 हे आहे, याच्या ऍडिशन 180 येते. यस येते. हे 180, हे 180, 360. क्लिअर आहे. चला पुढचा प्रश्न काय? फाइंड द टोटल नंबर ऑफ पर्सन इफ देर आर 600 persons of blood group. Find the total number of person if there are 600 persons of blood group. इथं ब्लड ग्रुप राहिलेला आहे. आता मार्च 25 ची क्वेश्चन पेपर आहे आपल्याकडे. पटकन चेक करा ब्लड ग्रुप किती इथे. क्वेश्चन पटकन पटकन झेरॉक्स काढा. झेरॉक्स आहे विद्यार्थ्यांकडे. पटकन 2025 क्वेश्चन नंबर 5. इथे ब्लड ग्रुप काय? पटकन चला पटकन फास्ट. ब्लड ग्रुप पटकन आधी काढा पटकन झेरॉक्स. क्वेश्चन नंबर 5 काढा. मार्च 2025. हा क्वेश्चन चेक करा पटकन फास्ट. इतकं तर मी पण काढून घेतला असता. अजून कोणीच नाही की इथे, म्हणजे सगळे झोपलेले. सही नक्की का? उशीर झाली. ओके क्लिअर आहे. बीच आहे. ओके ब्लड ग्रुप बी. सिंपल आहे. बघा बीचा आन्सर घेतो ना आपण सेकंड. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याला एक्स मानायचं आहे. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स, स्टुडंट्सच आहे ना का पर्सन्स आहे? ओके पर्सन आहे. टोटल नंबर ऑफ पर्सन्स इज इक्वल्स टू एक्स म्हणून घेतला. नंतर नंबर ऑफ पर्सन्स, नंबर ऑफ पर्सन्स ऑफ ब्लड ग्रुप बी इज इक्वल टू बी. ब्लड ग्रुप मध्ये किती आहे? 600. सेंट्रल अँगल ऑफ ब्लड ग्रुप बी. बी ब्लड ग्रुपचा सेंट्रल अँगल आपण घेतलेला आहे. किती आलेला आहे? 108 डिग्री. सिंपल आपला रेग्युलरचा फॉर्म्युला. सेंट्रल अँगल ऑफ ब्लड ग्रुप बी इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय येणार आहे? नंबर ऑफ पर्सन्स इन ब्लड ग्रुप बी डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ पर्सन्स. सेंट्रल अँगल थीटा असतो तो किती आहे? 108 डिग्री. याला आपण एक्स व्हॅल्यू मानलेली आहे. सॉरी बी मध्ये ऑलरेडी आहे. बी मध्ये विद्यार्थी आहेत. बी मध्ये किती विद्यार्थी आहे? सॉरी पर्सन्स आहे 600 आणि टोटल आपल्याला फाइंड करायचे, त्याला आपण एक्स मानलेला आहे. आता आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे. सिंपल आहे. एक्स इकडे येणार आणि 600 ला अजून एक गोष्ट राहिलेली. सांगा बरं फॉर्म्युल्यामध्ये काय राहिलेलं आहे? राईट करता करताच लगेच क्लिक झालेला आहे.
चला काय राहिलेलं आहे रे, फॉर्ममध्ये काहीतरी राहिलेलं आहे. व्हेरी गुड. मल्टिप्लाय 360 डिग्री. एकदम प्रॉपर चालू आहे. विद्यार्थ्यांचं लक्ष आहे. माझ्या मूर्खांचं लक्ष नाही, ते मूर्ख गेलेले आहे. 34 विद्यार्थी दिसत आहे. निकाल काढणार तुम्हाला सांगतो 30-25 मुलं फक्त. हे बाकीचे असेच आलेले आहेत. त्यांना मोबाईल वापरायला मिळत नाही. मग काहीतरी क्लास लावला की मोबाईल मिळेल. आता मी हे सगळे लेफ्ट होऊन मोडमध्ये टाइमपास करताय. चला लक्ष द्या. 600 हा इकडे डिव्हाइडला आलेला आहे डिग्री. इथे आहे 360 डिग्री. इथे मल्टिप्लाय आहे 360 डिग्री. आता 108 ने याला भाग जात असतो. किती जाणार रे? आय थिंक 4 नाही 3 असेल. 3 पण नाही. हो 3च आहे, बरोबर. 3 येतो. 3 3 9 7 18 बरोबर आहे. आणि आन्सर आहे 600 मल्टिप्लाय 3 म्हणजे किती येणार आहे? 1800. टोटल विद्यार्थी आहे 1800. क्लिअर? येस ऑर नो? 0.8 कसं काय रे? पर्सेंटेज मध्ये विचारलंय का? फाइंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट विचारले. ओके 1800. इथे राईट करू शकता. देअरफॉर टोटल नंबर ऑफ पर्सन्स आर 1800. इथपर्यंत क्लिअर? नक्की जायचं पुढे. 108 ने 360 ला भाग जात नाही. उलटा यावं लागल. हो. काही कदम 36 ने 108 ला भाग जातो. 36 ने 108 ला भाग जातो. थांबा. रिटर्न. घाई झाली. ओके. तर चॅट बॉक्स क्लिअर केला. बघा 600 मल्टिप्लाय 360 डिग्री डिवाइड बाय हा 108 इकडे आलेला आहे. ओके. बघा 36 ने 108 ला भाग दिला तर 3 येतो. ओके. इकडे एक 0 बाकी बरं का आपला. मग x इज इक्वल्स टू 600 मल्टिप्लाय तो 0 म्हणजे 10 आहे आणि डिवाइड बाय 3 आणि 3 ने 6 ला डिवाइड केलं तर 2 येतो आणि 2 च्या पुढे किती 0 आहे? 1 2 3 म्हणजे x ची व्हॅल्यू आहे 2000. आता क्लिअर आहे? बरोबर लक्ष होतं त्याचं. ओके. गायमध्ये झालं ते आहे का बरोबर? अरे 0.3 नाही रे. 36 ने हे उलट होईल असं 0.3 नाही ना वरती 10. आता 2000 विद्यार्थी पर्सन. काय करायचं? जो प्रश्न विचारलाय ना, किती टोटल किती पर्सन्स आहे, त्या जेवढे पर्सन त्यापैकी 600 आहे बी. मग हे 600 पेक्षा आपलं उत्तर हे जास्त येणार आहे असं छोटासा कॉमन सेन्स ठेवायचा. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर हे 600 पेक्षा जास्त झालं पाहिजे. मग ते 1800 होतं, पण तरी तर आपलं कॅल्क्युलेशन चुकलं होतं. जे उत्तर आलेलं आहे ते आहे 2000. आता क्लिअर आहे? असं 360 ला ती 0.3 येत नाही रे. 3 खाली येईल 10 वरती. ते ऍक्च्युली त्याचा आन्सर असं होतं 10/3. जे 360 भागिले 108 आहे ना, याचं उत्तर होतं 10/3. हा 0 मी बाजूला ठेवला. 36 ने 108 ला भाग दिला तो खाली 3 आलेला आहे. असं छोटंसं कॅल्क्युलेशन आहे. आणि इथे आहे 2000. ओके. आता क्लिअर? टोटल नंबर ऑफ पर्सन 2000. ओके. पुढे जाऊया. मार्च 24 काय आहे रे? पुन्हा एक डायग्राम आहे छोटीशी. आय थिंक चॅप्टर मधलीच आहे. क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, हॉकी. सिंपल 2 प्रश्न विचारले. व्हॉट इज द टोटल अमाऊंट स्पेंट ऑन स्पोर्ट? काहीच नाही. टोटल व्हॅल्यू काढायची जशी आपण आता काढली ना, जस्ट तशीच काढणार. मग ए साठी टोटल अमाउंट स्पेंट ऑन स्पोर्ट्स इज इक्वल टू x रुपीज. आपण x मानून घेतला. मग आता आपल्याला कुठंतरी व्हॅल्यू दिलेली असेल बघा. 9000 कुठं केलेली स्पेंट? फुटबॉल मध्ये खर्च केलेली. इथे लिहिणार अमाऊंट
स्पेंट ऑन किंवा ठीक आहे ऑन फुटबॉल किती आहे 9000. मग सेंट्रल अँगल घेणार, सेंट्रल अँगल ऑफ फुटबॉल. आज मी चॅप्टर एंड करणार बरं का रे. ज्याला गरज आहे प्रॉपर त्यानंच तिथे थांबा, बाकीचे निघून गेले तरी चालेल, मला काही फरक पडत नाही. ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी राहा. ओके, मग ज्यांना गरज मी त्यांच्यासाठी. चला किती आहे सेंट्रल अँगल किती, चला पटकन सांगायचं आहे. फुटबॉल एक विद्यार्थी जरी उरला ना तरी मला काही अडचण नाही, चॅप्टर मला एंड करायचं आहे. तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला थांबायचं आणि जायचं. चला 45 डिग्री काय, या जगात जो टिकला अभ्यासामध्ये तोच पुढे आयुष्यात टिकेल. चला झालेला आहे. देअरफॉर सेंट्रल अँगल ऑफ फुटबॉल, छोटासा फॉर्म्युला काय ना, अमाऊंट स्पेंट ऑन फुटबॉल. ओके, आणि डिवाइड बाय काय येणार रे, टोटल अमाऊंट. शॉर्टकट लिहिलं तरी चालेल, टोटल अमाऊंट स्पेंड ऑन स्पोर्ट म्हणण्याची गरज नाही. टोटल अमाऊंट मल्टिप्लाय 360 डिग्री. चला फुटबॉलचा सेंट्रल अँगल आहे 45 डिग्री. अमाऊंट स्पेंड ऑन फुटबॉल, टोटल अमाऊंट ही फुटबॉलची अमाऊंट किती आहे ₹9,000 डिवाइड बाय टोटल अमाऊंट किती आहे माहित नाही, x मल्टिप्लाय 360 डिग्री. चला पुढे लक्ष द्या. मी x इकडे आलेला आहे, 9000 ॲड इज आणि इथे येणार आहे 360 डिवाइड बाय 45 इकडे. आता 45 ने तिकडे 360 पण भाग जातो आणि इकडे पण भाग जातो, कुठेही द्या. मग 45 ने जर 90 ला भाग दिला उत्तर येतं 2 आणि x इक्वल टू इथे उरलेला आहे 200 बरं का, आणि मल्टिप्लाय 360 36 मल्टिप्लाय 2 तो होतो 72 आणि 30 आहे इथे 1 2 3. ठीक आहे, एकची व्हॅल्यू आहे 72,000. म्हणजे पूर्ण किती आहे पैसे 72,000 पूर्ण खेळ स्पोर्ट्स मिळून. क्लिअर. म्हणजे छोटंसं वाक्य येईल, ते वाक्य महत्वाचं आहे. वाक्य आहे टोटल अमाऊंट स्पेंट ऑन, बघा टोटल अमाऊंट स्पेंड म्हणजे खर्च स्पेंड ऑन स्पोर्ट्स आर ₹72,000. क्लिअर. आणि पुढचा प्रश्न अजून सोपा. व्हॉट इज द अमाऊंट स्पेंड ऑन क्रिकेट. इथे येणार अमाऊंट, लेट अमाऊंट स्पेंड ऑन कशावरती, क्रिकेट. बरोबर, क्रिकेटच विचारलंय. क्रिकेट इज इक्वल्स टू किती y रुपीज घेणार. x गेलेला आहे ना आपला, आता y घ्या. सेंट्रल अँगल ऑफ क्रिकेट, क्रिकेटचा सेंट्रल अँगल थिटा किती आहे 160 डिग्री. क्लिअर. देअरफॉर टोटल व्हॅल्यू घ्यायची, टोटल अमाऊंट रुपीज किती आलेले आहे 72,000 रुपीज. देअरफॉर आपला छोटासा फॉर्म्युला पुन्हा रिपीट होणार. सेंट्रल अँगल ऑफ क्रिकेट, सॉरी फुटबॉल आला माझ्याकडे, क्रिकेट. इथे फुटबॉल करण्याचा प्रयत्न झालाय माझ्याकडनं. क्रिकेट. चला क्रिकेट समजून घ्या. इंग्लिश थोडं मास्तरचं कच्चं आहे. क्रिकेट. चला सेंट्रल अँगल म्हणजे थिटा इज इक्वल्स टू काय ना, छोटासा फॉर्म्युला अमाऊंट स्पेंट ऑन क्रिकेट डिवाइड बाय टोटल अमाऊंट मल्टिप्लाय 360 डिग्री.
चला सेंट्रल अँगल किती आहे 160 डिग्री. आता आपल्याला क्रिकेटची अमाऊंट माहित नाहीये, त्याला आपण घेतलेले वाय. काय घेतलेला आहे वाय घेतलेला आहे. वाय डिवाइड बाय 72,000 मल्टिप्लाय 360 डिग्री. वायची व्हॅल्यू काढायची, वाय वरतीच आहे, मी फक्त असं राईट करतो. बाकी सर्व गोष्टी इकडे घेऊया. म्हणजे 160 मल्टिप्लाय 72,000 आणि डिवाइड बाय 360. एक इकडचा 0 आणि एक 0 कॅन्सल. 36 ने 72 ला भाग जातोच. 36 एक 36, 36 दुने 72 आणि रिमेनिंग व्हॅल्यू उरलेली आहे इकडे 16 आणि इकडे उरलेला आहे 2. 0 0 0 16 2 जा 32. ओके, आणि उरलेला आहे 0 0 0 म्हणजे 32,000. छोटस वाक्य येणार आहे स्पेंट, अमाऊंट स्पेंट असं वाक्य. अमाऊंट spent on cricket are ₹32,000. बघा 3 मार्कचा हा प्रश्न आहे. क्लिअर आहे? नक्की क्लिअर आहे? इतकं बोलून सुद्धा बघा एक एक विद्यार्थी जातोय, म्हणजे हे एकदम काय आता ते बोलून. चला आपल्याला वेळ नाही, त्यांच्याबद्दल बोलायला आपल्याला वेळ असते. चला पुढे जाऊया. ओके, जायचं पुढे. काय मी का असं करतोय, आपल्याला चॅप्टर आणि हे लवकर जर संपवायचे तर आपल्याला ते टिकावं लागेल. का जेवढं लवकर सिलेबस कव्हर होणार तुम्हाला अजून अभ्यासाला वेळ मिळणार. आपण अजून काही गोष्टी घेऊया. हॉट्स आपल्याला क्वेश्चन घ्यायचे, अजून क्वेश्चन नंबर 4, 3 अजून घ्यायचे आपल्याला. हे फक्त PYQ चालू आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. काय करा 2-3च प्रश्न उरले असते, कारण 23 पर्यंत आलोय बघा आपण. आणि एक म्हणजे 21 आणि 22 ला हा चॅप्टरच नाहीये. क्वेश्चन पेपर बघून घ्या. 21 आणि 22 ला नाहीच आहे, त्यामुळे जुलै 21 आणि मार्च 22, मार्च जुलै नाहीच आहे ना. राहिलीच किती आता 23 झालंय, आता फक्त जुलैचा एखादा प्रश्न आहे. चला बघा पुढे काय म्हटलंय. सर्वे वॉज कंडक्टेड फ्रॉम 180 पीपल. 180 लोक आहे सिटीत. 78 पिझ्झा. एक्झरसाइज मधला प्रश्न आहे. 70 लोक पिझ्झा खातात, 60 लोक बर्गर खातात, 50 लोक चिप्स खातात. ड्रॉ पाय डायग्राम. बघा किती सोपी आहे. 3च गोष्टी एका झटक्यात काम तुमचं होणार आहे. इथे येणार आहे इटिंग, नावं दिले तरी चालते. काय लिहिणार गिवन इन्फॉर्मेशन कशाची आहे, पण ती पिझ्झा, बर्गर आणि काय चिप्स. मी ते काय लिहिणार सांगा बरं. इथं कशाचा कॉलम येईल तो मी राईट करतो मी. चला पिझ्झा आहे 1 नंबरला, 2 नंबरला बर्गर आहे. पटकन ह्या कॉलमला काय नाव देणार बर्गर्स, आणि इथे आहे चिप्स. पिझ्झे किती लोक खातात 70, 60 लोक बर्गर्स आणि 50 लोक चिप्स. सर्वांची बेरीज 180 आली पाहिजे. 30 टाकले 30 इकडं येते बेरीज 180. चला पटकन इथे टोटल काय नाव दिलं विद्यार्थ्यांनी फास्ट फूड. ओके फास्ट. इथे काय देणार नंबर ऑफ काय पीपल्स. ओके इथे काय येणार सेंट्रल अँगल थिटा. सिंपलचं कॅल्क्युलेशन 100 एकदम सिंपल. एकदा जर 180 बेरीज आलेली यांची तर डिवाइड बाय 100 180 येणार आहे. इकडे 360 डिग्री, इथं फक्त 70. 18 दोन्ही 36 होतात. कंपल्सरी 2 येतोय रे 2. एकदम सोपं एकदम. इथे सुद्धा 2 येणार आहे, पण कॅल्क्युलेशन दाखवावं लागेल पेपर चेकरला. इथे फक्त मल्टिप्लाय पुन्हा 2 करून टाका. किती 120. इथे पुन्हा एकदा 50 डिवाइड बाय 180 डिवाइड मल्टिप्लाय 360 पुन्हा 2 होणार. इथे येणार 100. ॲडिशन किती येते 360 येऊच शकते बघा. 260 आणि 100 360. क्लिअर. एकदम सोपा तुमचा आहे पहिला एक्झाम. 3च सेक्शन आहे तुमचा. पहिला सेक्शन तर असंच असतो. चला 140 हे 90 आणि इथे एंट्री 180 स्ट्रेट असतो. इथे येणार बघा 140 डिग्री. काय तो? पिझ्झा. ओके. नंतर
120 एक 100 आहे बघा, हा 90 आणि सिंपल म्हणजे हा 100 येणार आणि उरलेला कोण 120 डिग्री. बर्गर बर्गर आणि 100 म्हणजे कोण चिप्स. सर्वात जास्त पिझ्झा खाणारे लोक आहेत. बघा सिंपल आहे, पाय डायग्राम सिंपल आहे. नक्की जायचं पुढे. 3 मार्कचा क्वेश्चन सोपा आहे. जुलै 24 बघा आता. हिस्टोग्राम काही अवघड मला तर काही वाटत नाही येईल का. हिस्टोग्राम आहे काही तुझं. हिस्टोग्राम साठी काय लागतं का रे, हे लागेल का काही. हिस्टोग्राम आहे काहीच लागत नाही ना, नाही लागणार ना, मग येईल का होमवर्क. सिंपल ग्राफ्स. ओके. स्केल बघा 80-10 म्हणजे किती देणार आहे. क्रिंक मार्क लागेल बरं का रे. घेऊ का 2 मिनिटात. क्रिंक मार्क लागते म्हणून मला घ्यावा लागेल. काय काही बिचारे काही विद्यार्थी बसलेले आहे सर, असं नका करत जाऊ, आम्हाला काही गोष्टी माहित नाही. बघा काही 2 मिनिटं लागते, ते पण लागतात की नाही. महत्वाचं म्हणजे इथं 0 पासून सुरुवात नाही, डायरेक्ट 60 पासून. मग क्रिंक मार्क कंपल्सरी लागेल. ही झाली क्रिंक मार्क. मग 60 80 80 100 इथून डायरेक्ट 60 पासून चालू करायचं. 60 80 नंतर 100 इथे 120 140 160 झालं. आता नंबर ऑफ स्टुडंट्स इथे येणार आहे. स्टुडंट्स IQ म्हणजे IQ आणि इथे येणार नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहे. 4 12 16 8 1 सेंटीमीटर इक्वल तुम्ही डायरेक्ट 4 घेऊन टाका. 4च स्टेबल आहे, 4 लाईन मध्ये तुमचं किंवा 2 घ्या, तुम्हाला 8 लाईन्स लागतील, बाकी काही नाही. बघा 2 घेऊन टाकू, थोडं भारी वाटत. 2 4 6 8 10 12 14 आणि 16 पर्यंत आहेच. स्केल ऑन y axis is equal to 2 students, x axis is equal to 20 घेतलंय आपण डायरेक्ट. 20 काय IQ. ओके, IQ कशात मोजतात दिलेलं नाही, ठीक आहे. IQ घेऊन टाक. चला झालंय. ग्राफ सुरू. पहिला 4 आहे, पहिला आहे 4, हा 4. नेक्स्ट आहे 12, किती सोपं बघा. नंतर 16, चला पुढे 8 आहे फक्त. झालंय आन्सर तुमचं. चला जायचं पुढे. जायचं का पुढे. झालंय बघा. क्रिंक मार्क जर दिली नाही आणि घाईत जर केलंय 0 मार्क पण मिळू शकतात. क्रिंक मार्क महत्वाची आहे. चला पुढे जाऊया. 23 आय थिंक हा शेवटचाच प्रश्न आहे. बघा झालंय पण आपलं हिस्टोग्राम आहे. परत एकदा पुन्हा एकदा हिस्टोग्राम. हा झाला का आपला हिस्टोग्राम. हा पण एक हिस्टोग्राम आहे. डेली इन्कम, नंबर ऑफ वर्कर 4 7 14 16. काहीच नाही, सिंपल. परत 2 व्हॅल्यू घेऊन टाका. होमवर्क चालेल का. यस और नो. स्केल तीच राहील. क्रिंक मार्क येईल की नाही, यस और नो पटकन सांगायचं. क्रिंक मार्क येईल की नाही. येणार. बघा 130 पासून सुरुवात आहे आणि 5 चा डिफरन्स आहे. मग स्केल काय येणार रे. स्केल राईट करतो फक्त. y ऍक्सिस 1 सेंटीमीटर आणि x ऍक्सिस 1 सेंटीमीटर. y ऍक्सिस वर कोण आहे, नंबर ऑफ वर्कर्स. y ऍक्सिस घ्या तुम्ही 2 वर्कर्स आणि y ऍक्सिस
इथे एक्स ऍक्सिस होता 2 वर्कर्स आणि एक्स ऍक्सिस वरती रुपीज आहे, दिलंय तिथं क्लास 5 रुपीज. ओके 5 रुपीज, गॅप 5चा आहे. बा इतक्या सोप्या पद्धतीने झालेला आहे. आता 7 कुठे येईल रे? 7 कुठे येईल? 5 नंतर 2 आहे ना, 2 नंतर 4, 4 नंतर 6 आणि 6 नंतर 8 आहे. मग 6 आणि 7 मधली जी 5ची लाईन आहे तो 7 येईल, बाकी 2च्या टेबलमध्ये आहेच, काही अडचण नाही ना. बघा येईल सर्वांना. आता अशा प्रकारे आपला स्टॅटिस्टिक्स चॅप्टर एंड झालेला आहे. मी परत सांगतो, हा 12 ते 14 मार्कला आहे. मी खरंच सांगतो, याच्यात जास्त फॉर्म्युले नाही आहे, अवघड नाही आहे. पूर्ण सिलेबसपैकी हा चॅप्टर सोपा आहे, प्रोबॅबिलिटी सोपा आहे. हे 2 चॅप्टर करा, 20 मार्क झाले तुमचे, 20 मार्क झाले. असे छोटे छोटे जर करत केला तर आपोआप तुम्ही 30-35 पर्यंत पोहोचू शकतात. मी तुम्हाला स्मार्ट वर्कच्या काही ट्रिक देणार आहे. आपला सिलेबस संपू द्या, आधी तुम्ही अभ्यास करा. त्याचा अभ्यास असतो ना, तो पुढे जाईल. कधी जाईल? काही छोटे छोटे ट्रिक्स आहे. आधी अभ्यास करा, अभ्यास आपला एंड करा. आपला पार्ट 1 हा पूर्ण सिलेबस एंड झालेला आहे. आता आपण पुढे म्हणजे उद्यापासून आपण कन्स्ट्रक्शन चॅप्टर हा शेवटी ठेवूया. छोटंसं कन्स्ट्रक्शन आहे, ते सोपंच जाणार आहे. आणि त्यानंतर जो पुढचा चॅप्टर आहे, कोणता चॅप्टर आहे? कोऑर्डिनेट जॉमेट्री वाटतं. ठीक आहे, कोऑर्डिनेट जॉमेट्री चालू करू, नंतर ट्रिग्नोमेट्री घेऊ, नंतर मेन्सुरेशन एंड करू, नंतर कन्स्ट्रक्शन घेऊ. ठीक आहे, मला तरी वाटतं 10 पर्यंत आपलं एंड होऊन जाईल. 10 तारखेच्या आत शक्यता होईलच. ठीक आहे, शार्प 9 वाजलेले आहे. तुम्हीच बघा किती विद्यार्थी थांबलेले. याला म्हणतात कळमा. हे काही मुलांना वाटतं आम्ही करून घेऊ, सर देत आहे, करून घेऊ आणि करत नाही. कसं आहे, इथं तुम्ही जर लक्ष दिलं, उत्तर दिले, याचं परत वाचन सुद्धा करत नाही. जी मुलं प्रॉपर लक्ष जातात 1.5 तास, गरज नाही आहे परत हे एक्झाम्पल बघायची गरज नाही. बाकी तुम्ही तुमचा वेगळा विषयाचा अभ्यास करू शकता. ठीक आहे, चला आता आपण इथे थांबूया.